दादा भाऊ आणि यांच्यानंतर आता अनेक भाई आलेले आहेत, ते म्हणजे अमित शहा. जागा वाटपाची सर्कस चालू आहे असं वाटतं. ते गांडाबाई आहेत. महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का. आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई. ही सगळी आयुध गळून पडल्यावर तेव्हा भाईगिरी करा आमच्याशी. पोलीस यंत्रणा, ईडी, CBI हे तुमच्या हातामध्ये आहे. आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी. तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला, एक लक्षात घ्या. तरी महाराष्ट्रानं तुम्हाला उडवून लावलं. हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर. जसं खाकी वर्दीतला पोलीस, त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहाना. जंजीर, बरं का. ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना, ही आहे म्हणून तुमची मस्ती. अशा खूप मस्ती आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे जो सगळ्यांचा माज उतरवून देतो. आमचा धंदा येतो. महाराष्ट्राचे 2 पिढीदार धंदे आहेत. एक देशाचं संरक्षण करणं आणि माजोरड्यांचा माज उतरवून देणं. ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे. आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार आहे आणि तो सत्य घटनेवर आधारित असेल, तो सर्वांना आवडेल. नक्कीच त्यांनी धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहीत आहे, फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही. आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे. ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कोट्यावधी, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत. त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून. आनंद दिघे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख होते, पदाधिकारी होते, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. आणि शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते, ते दिघे साहेबांच्या फार जवळ होते. तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती. दिघ्यांना मी जास्त ओळखायचो.